मित्रांनो नमस्कार. आज आपण भांड्याच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत. माळेगाव यात्रेचा इतिहास मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहित आहे की 400 वर्षाचा इतिहास आहे. मित्रांनो या मार्केटमध्ये येण्याचे एक कारण आहे. 400 वर्षापासून हे मार्केट चालूच आहे असं जुने लोक म्हणतात. माळेगाव या ठिकाणी लग्नाचा बस्ता बांधत होते. माळेगाव या ठिकाणी जे काही वर्षभराचे काही भांडे वगैरे राहत होते किंवा कोणतेही साहित्य राहत होतं ते या माळेगावच्या मार्केटमधून घेतलं जात होतं. त्यामुळे मित्रांनो भांड्याचे मार्केट किंवा अजून इतर मार्केट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी आपले मामा जे भांडी घेऊन आले. मामा कुठून आला भांडी घेऊन? आम्ही लेंडेगावचे. हे जवळपास कधीपासून दुकान आहे आपलं? ते आमचं दिवसाच्या अगोदर म्हणजे 15 तारखेपासून. नाही ना तसं म्हणा गेलो म्हणजे कधीपासून यात्रेला येत आहोत तुम्ही? कधीपासून म्हणजे आम्ही जवळपास 85 पासून येते. 85 पासून 1985 पासून जवळपास. तुम्हाला किती यात्रा माहित आहे म्हणजे किती वर्षाचा? 3 पिढ्यापासून ऐकत आम्ही माळेगाव यात्रा. म्हणजे 3 पिढ्यापासून तुमचे दुकान चालू आहे? हा दुकान चालू. पहिली यात्रा जी होती ते कमीत कमी 8-9 दिवसामध्ये संपत होती. आता जवळपास 15-20 दिवस महिन्यावर चालली यात्रा आहे. आणि यात्रा पहिल्यापेक्षा जास्त वाढली आता. म्हणजे आता पशु पिशू कमी झाले, थोडे हुंट कमी झाले. पहिले गाढवं येत होते, आता हुंट गाढवं कमी झाले. आता घोड्याचा बाजार आहे बराचसा. पण आता या ठिकाणी दुकानाचे अजून भरपूर दुकान आहेत म्हणजे भांड्याचे दुकान भरपूर आहेत. तर चांगला सेल होते का? चांगला सेल होते. जसे या ठिकाणी भांडे घेतले जातात आणि त्या भांड्यावर नाव टाकण्यासाठी पण एक माणूस इथं रेडीच असतो. मित्रांनो मामा कुठून आलो? चोरवरून आलो. बरोबर ठीक आहे. तर हे कधीपासून टाकणं चालू आहे ना? 23 तारखेपासून चालू आहे. 23 तारखेपासून. त्याच्या अगोदर काय चालू होते? हेच आहे भांड्याचं नाव. किती होते दिवसाला तरी पण धंदा? काय आता लागेल ते 2-4 जण आहेत. 500 रुपये मजुरी भेटते. 500 रुपये मजुरी भेटते. ठीक आहे. ते किती वर्षापासून करतात? आम्ही 10-12 वर्ष लय दिवस झाले हीच आहे. हा का? किती म्हणावं की आता काय कळणार झाले आपल्याला. बरोबर. तरी पण यात्रेचा कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला? परीक्षा यात्रेपासून बरं होतं आपल्याला. रोजचे 500, 600, 500, 600. ठीक आहे. ते नाव म्हणजे तुम्ही किती शिकलात? काय नाही? 10वी नापास आहोत. 10वी नापास आहो का? म्हणजे आता ह्या धंद्यामध्ये तुम्ही? या धंद्यामध्ये आहोत. ठीक आहे. धन्यवाद मामा. हो. नमस्कार. चॅनलवरून आलोय मी. तर कुठून आलात तुम्ही? आम्ही आलो गंगाखेडून. लोयाला दुकान आहे त्याकडे. हा का? ठीक आहे. काय जमून द्या की काय म्हणून? झालेत ना जमून आमचे आहेत ना बनवचे जमून झाले समजले बक्कळ भांडे झालेत ना त्याला. बरोबर ठीक आहे. तर कधीपासून येता इथं यात्रेमध्ये? हे आपण लय दिवस बक्कळ दिवसांनी झाले 25-30 वर्षात येतो. 25-30 वर्ष झाले. कसा भेटते प्रतिसाद यात्रेचा? बरं चांगलं आहे. ठीक आहे. तरी पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भांड्याचं दुकान लागते याचं काय कारण वाटते कारण काय आपलं हे होतं ना माल विकत आहे 4-5 भेटते. ठीक आहे. मेंटेनन्स असतं. तुमची किती पिढी चालू आहे म्हणजे हे भांड्याचं? वडिलांपासून आहे आमच्या. वडिलांपासून. हो. ठीक आहे. धन्यवाद दादा. ठिकाणी मित्रांनो स्पेशल पेट्या आहेत या ठिकाणी आणि काही घागऱ्या पण आहेत. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने पितळेचे आणि तांब्याचे भांडे पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहत आहात अनेक दुकानं आहेत. मित्रांनो या ठिकाणी आपण हे भांड्याचे दुकान आहे. मित्रांनो या ठिकाणी भांडे घेण्यासाठी आपल्या गावचे आम्हाला पाटील अचानक भेटले आहेत आणि अचानक भेटले म्हणून त्यांची छोटीशी मुलाखत घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. पाटील काय घ्या आले? भांडे गावामध्ये पितळेचं चहा वगैरे करायला. ठीक आहे. पितळेचं घेण्यापेक्षा त्या ह्याचं काय घेण्या गेले तुम्ही? तांब आणि पितळ याच्यात पाणी पण पिलेलं आरोग्यासाठी चांगलं आणि चहा पण पिलेला अतिशय उत्तम राहतो. तांबा हा धातू शरीरासाठी अत्यंत चांगला धातू असतो, उपयुक्त आरोग्यदायी असतो. त्याच्यामुळे शक्यतो पाणी प्यायचं असेल तर तांब्याच्याच भागुन्यानं प्यायचं, तांब्याच्याच ह्याच्यामध्ये साठवणूक करायची. मामा कुठून आला? पालनचे. कधीपासून व्यवसाय चालू आहे? 1 महिन्यापासून चालू आहे. 1 महिन्यापासून चालू आहे. तरी पण किती वर्ष झाले माळेगाव? माळेगावमध्ये आम्ही 15 वर्ष. 15 वर्ष झाले. मित्रांनो या ठिकाणी आपण एका भांड्याच्या दुकानावर आलो आहोत. मामा कुठून आला? राणी सावरगाव गंगाखेड आणि जिल्हा परभणी. ठीक आहे. तर तुमच्याकडे जास्त तांब्याचे आणि पितळेचे भांडे दिसत आहेत. खूप आहेत.
100 वर्ष खाल्ले, 50 वर्ष खाल्ले. आणि राजा महाराजाच्या लोकांच्या काळामधले असे भांडे, स्टायलिश भांडे पण आहेत तुमच्या. भेटतात. ठीक आहे. तर यात्रेला किती वर्षापासून येतात तुम्ही? मी 84 पासून येतो. 84. हो. तर 84 पासून असा सेल वाढत होता? नाही वाढत चाललंय ना. वाढत चालले. हो. त्यावेळेस जास्त सेल होत होता का आता होतो? नाही आता खूप सुरू व्हायला ना. तरी पण राणी सारवार मध्ये किती दुकान आहेत? आणि सर्व मदिना मार्केटमध्ये आहे पाकिजा भांडे स्टोर ठीक आहे. आणि पाकिजा फर्निचर. ठीक आहे. ठीक आहे. तर याची एनओसी वगैरे किती लावली जाते ग्रामपंचायत? ग्रामपंचायतला इथं येण्याची कथा 2,500 रुपये घेतले आमच्याकडून. आणि धंदा ठीकठाक होतो यात्रेमध्ये? ठीकठाक होते. मित्रांनो या ठिकाणी 180 एकच भाव या ठिकाणी पण भांडे आहेत मित्रांनो. 180 मध्ये पाहू शकता मित्रांनो काय काय भांडे आहेत काय काय नाही. यात्रेला जर आला तर या दुकानाला व्हिजिट करायला विसरू नका.